ज्या मुलाचे वडील आईच्या पोटात बाळ असताना त्यांच्या सोबत नसतात ते मुलं रागीट, हेकड आणि खूप विचित्र वागू लागतात। बाळाच्या समतोल वाढीसाठी आई वडिलांनी एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे। तुला तुझ्या आणि दुष्यंतच्या बाळावर चांगले संस्कार करायचे असतील तर तुम्ही दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे, एकत्र राहणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी तुम्ही दोघांनी लग्न करायला हवं स्वानंदी। मी स्वतःच ठरवलंय स्वानंदीपासून दूर राहायचं, मग हे ऐकून मला त्रास का होतोय? हे काय? आणि तुम्ही इथे काय करताय? हे माझे सामान आणि कपडे। मी इथे तुमच्या सोबत राहणार। तुम्ही वॉर्डन मॅडमच्या खोलीमध्ये शिफ्ट झालायत ना, मग मी इथे तुमच्या सोबतच राहणार। मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय। नाटकं नको येतं स्वानंदी, आणि माझ्या आई समोर तमाशे नको येतं मला। माझ्या आईला त्रास होईल याच्यामुळे। खाली वैद्य काय बोलले लक्षात आहे ना? तुम्ही तुमच्या बाळाच्या बापासोबत राहायला हवं, म्हणजे तुम्ही दुष्यंत सोबत राहायला हवं, माझ्यासोबत नाही। तुम्ही जायतो मणिसराव ऐका माझं। मणिसराव कुणाचं ऐकताय तुम्ही? त्या वैद्यांचं? अहो ते काही बोलतील, तुम्ही काही ऐकणार का? हे बघा, मला असं वाटतंय त्या संचिता मॅडम आपल्या दोघांच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय। तुम्ही प्लीज अजिबात कोणाकडेच लक्ष देऊ नका। आणि मणिसर, आपलं काय ठरलं होतं? काहीही झालं, आपल्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी आपण एकमेकांची साथ देणार ना? विसरताय का मणिसर तुम्ही? अहो हे बघा, तुम्ही, मी, आपलं बाळ, आपण एकत्र असू। मी आपल्या दोघांच्या मध्ये नाही होऊ देणार म्हटलं। तुम्ही काही बोला, पण वैद्य काय बोलले खाली ते ऐकलं ना तुम्ही? ते कसं इग्नोर करायचं? ह्या बाळाचं हित त्याच्या बापासोबत आहे हे कळल्यानंतर सुद्धा मी तुमच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, माझं या बाळावर प्रेम आहे। भले मी याचा बाप नाहीये, पण मी याच्यावर बापासारखं प्रेम केलंय। याला त्रास झालेला मला चालणार नाही। स्वानंदी तुम्ही प्लीज जा, तुम्ही प्लीज जा स्वानंदी। मणिसर, असं का करताय तुम्ही? प्लीज ऐका मणिसर, हे बाळ आपलं आहे, प्लीज ऐका। स्वानंदी तुम्ही लांब राहा प्लीज। तुम्हाला कळत नाही का? त्या बाळाचा विचार करा। त्या बाळाला काय वाटेल? आपली आई एका परक्या पुरुषाच्या जवळ जाते, विचार करा। तुम्ही जा ना। मणिसर, कुठे जाऊ मी? कशी जाऊ? मी नाही जगू शकत अरे मी तुमच्याशिवाय। तुमच्या सोबत नाही जगू शकत, कळतंय? जा। मणिसर, असं का करताय तुम्ही? मणिसर, मणिसर, मणिसर ऐका माझं। मणिसर, दार उघडा प्लीज, ऐका माझं। आई सॉरी, मला खरंच माफ कर। मी स्वानंदीशी खूप चुकीचं वागतोय, वाईट वागतोय। मला माहिती ती तुझी सून आहे, तू तिला मुलगी मानतेस, पण मी खरंच हे मुद्दाम वागत नाही, हे माझा नाईलाज आहे। मी खरंच हे सगळ्यांच्या भल्यासाठी करतो। मी लहान असताना मला नव्हतं माहिती माझा बाप कोण आहे। मी जे आयुष्य जगलोय तेच आयुष्य या बाळाला मिळावं आणि त्याला कारणीभूत मी असावं हे मला नकोय। मला हे मान्य नाही, म्हणून मी असं वागतोय सगळ्यांच्या भल्यासाठी, त्या बाळाच्या भल्यासाठी। प्लीज मला समजून घे। गाईस, आपण जसं ठरवलंय तसंच सगळं होतंय। पण संचिता,
तू त्या वैद्याला कसं मॅनेज केलंस? आय मीन तो तर आपल्या प्लॅन मध्ये नव्हता ना, मग तो ते स्टेटमेंट द्यायला कसा तयार झाला? काय जादू केलीस तू, खरं सांग. दुष्यंत, तू विसरलास का? मी संचिता सरपोतदार. माझ्याकडून जेव्हा माणूस मॅनेज होत नाही ना, तेव्हा मी सिच्युएशन मॅनेज करते. आणि माझा चाम आणि माझी हुशारी काही मॅनेज करू शकतात. तो वैद्य तर खूप सोपा होता रे. खतरनाक आहे तुझी बायको. म्हणून तर प्रेमात आहे मी बाबाईच्या. सुंदर काय नाही, सुंदर खूप मुली असतात, पण संचिताच्या सुंदरतेला ना एक कनिंगनेसची धार आहे, आणि म्हणूनच मी तुझ्या प्रेमात आहे. बरं मग संचिता मला सांग आता पुढे काय करायचं? पुढचा प्लॅन पण रेडी आहे दुष्यंत. थोडे दिवस दे, स्वानंदीला मी तुझ्याशी लग्न करायला रेडी करते. ओके. आणि लग्न झालं की मी तिला इथून कुठेतरी दूर घेऊन जाईन. तुला तुझे पैसे दिले, तुम्ही लग्न केलं, तुम्ही इथून निघून गेलात की आम्ही जरा मोकळा श्वास घेऊ आणि आमच्या घरावर आमचं राज्य परत येईल. आणि बेबी, तू म्हणालास तसं तो मणी मजनू बनून वेडा होईल आणि त्या म्हातारीचं काय करायचं ते आपण बघून घेऊ. बरं, लग्न होईपर्यंत तुला केअरफुल राहावं लागेल. येस. त्यामुळे जरा सांभाळू. ओके. आणि दुष्यंत, तुझे सगळे डॉक्युमेंट सेफ आहेत ना? म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट वगैरे? दरवाजा उघड कसं काय? लायसन्स बघू. लायसन्स ना, एक मिनिट. दुष्यंत, हा. डॉक्युमेंट सेफ आहेत ना तुझे? हो आहे ना. पासपोर्ट आहे रूम मध्ये. बरं, मग एक काम कर, तू पासपोर्ट दे मला आता. हो लवकरच देतो. आत्ताच हवाय, खाली आणून दे. हा, चल. बरं आहे का, आपल्याला जर काही बोलायचं असेल गाईस तर आपल्याला इथंच बोलायला लागेल, आउट हाऊसमध्ये. ही जागा सेफ आहे, कुणी आपल्याला बघणार नाही. आपण तेव्हाच भेटूया जेव्हा आम्ही सांगू. हो. चल. तर म्हातारीच्या रूम मध्ये जाऊन पासपोर्ट शोधावाच लागणार आहे. पण सर, मी काय म्हणते ते ऐकून तर घ्या. स्वानंदी, अगं काय ग, तू इथे काय करतेस? चल रूम मध्ये चल. हे बघ, मी जेवण घेऊन आलो. हे बघा, मला नाही जेवायचंय. तुम्ही हे जेवण घेऊन आत्ताच्या आत्ता इथनं जा. बर ते ठीक आहे, मला काय झालं हे तर सांग. आणि ही बॅग इथे काय? मी तुम्हाला म्हणाले ना, तुम्ही जा इथनं. हे बघ स्वानंदी, प्लीज मला सांग काय झालंय. आणि हे काय, तू रडतेस का? कोणी काही बोललं का तुला? इतक्या दिवसांपासून जे काही सुरू आहे ना, त्यामुळे मनीष सर खूप डिस्टर्ब झाले. तुमच्या येण्यामुळे मी आता ते वैद्य जे काही बोललेत त्याच्यामुळे मनीष सरांना खूप त्रास होतोय. मी इथे त्यांच्यासोबत राहायला आले होते, त्यांनी मला बाहेर काढलं. असं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये ते. बापरे, फारच विचित्र वागला म्हणे. ते विचित्र वागले की कसे वागले ते मी बघेन. तुम्ही आत्ताच्या आत्ता हे जेवण घेऊन इथनं जा. मणी सर जोपर्यंत माझ्याशी बोलणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही. हे बघ स्वानंदी, प्लीज हट्ट करू नकोस. मणी असं वागतोय, त्याचा त्रास तू का करून घेतेस? मणी, अरे दार उघड बाबा. हे बघ, तू ऐकलंस ना स्वानंदी काय म्हणाली? स्वानंदी म्हणते की जर तू दरवाजा उघडला नाही तर ती जेवण करणार नाही.
हे बघ असं नको करू. स्वानंदीनं जर जेवण केलं नाही तर त्याचा परिणाम बाळावर होईल रे. मणी मणी दार उघड. हे बघ मी तुला रिक्वेस्ट करतोय. मणी मणी दार उघड. स्वानंदी का असा वेडेपणा करताय? त्या जर काही जेवल्या नाही तर बाळाला त्रास होईल, बाळावर परिणाम होईल त्याचा, स्वतःलाही त्रास होईल त्यांना. का वागताय असं? काय करू मी? मणी मणी रिक्वेस्ट करतोय मी तुला, दार उघड प्लीज. असं काय करू की त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल, त्या माझ्यापासून लांब जातील? काय करू? मणी म्हणे सर, मला असं लांब नका ना करू प्लीज. अहो असं नका ना वागू माझ्याशी. मला माहिती होतं मी उपाशी राहिले, मला त्रास झाला तर तुम्हाला पण त्रास होणार. तुम्ही दार उघडणार आणि माझ्या जवळ येणार आणि तुम्ही आला. स्वानंदी, मणी आलाय ना आता. आता तरी शांत हो प्लीज. आता तरी जेवणार आहेस का? आणि हे बघा, इथे जेवण करू नका, खाली जाऊन तुमच्या रूम मध्ये जाऊन जेवण करा. म्हणजे कसं तुम्हाला बोलता येईल शांतपणे आणि तुमची भांडणही मिटतील. आणि काय, मॅडमला त्रास नको व्हायला ना. शांतपणे झोपले असतील त्या. हा, हे घ्या. माझा पासपोर्ट शोधायची हीच बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. स्वानंदी, का असा वेडेपणा करताय तुम्ही? तुम्ही जर जेवला नाही तर तुम्हाला, बाळाला, दोघांना त्रास होणार हे माहीत असून सुद्धा जेवणार नव्हता तुम्ही. स्वानंदी, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तरी का असं वागताय तुम्ही? घ्या, जेवा, घ्या. मी स्वानंदीपासून जितका दूर जाण्याचा प्रयत्न करतोय तितकं त्यांचं प्रेम मला जवळ ओढतंय. पण स्वानंदीच्या मनात मी एक की दुष्यंत हे ओळखायचा एक बेस्ट उपाय आहे माझ्याकडे. स्वानंदी, तुम्ही जर मला नाकारून दुष्यंतचा स्वीकार करणार नसाल तर मग तो आपल्या घरात काय करतोय, त्याला या घरात का ठेवायचं आपण? म्हणजे तो जर आपल्या आयुष्यात राहिला तर आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स होतच राहणार आहे. त्यापेक्षा आपण त्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकू ना. म्हणे सर, पण आपण काय करू शकतो? त्याला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करू. पटतंय? बरोबर. बाळाच्या समतोल वाढीसाठी आई वडिलांनी एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. स्वानंदी, बरोबर बोलतोय ना मी? म्हणे सर, नक्की काय बोलताय तुम्ही? काय चाललंय काय तुमच्या डोक्यात? आणि कसं करणार आहात तुम्ही? ते तुम्ही माझ्यावर सोडा. आता तुम्ही चला माझ्यासोबत, आपण नंतर जेवू. चला, या.
म्हातारीने पासपोर्ट गिळलाय का काय? इथेच कुठेतरी असेल. घाबरू नको दुष्यंत. म्हातारीला बोलताही येत नाही आणि हलताही येत नाहीये. लवकरात लवकर पासपोर्ट शोध. गेला माझा पासपोर्ट. म्हातारे, पासपोर्ट कुठे आहे माझा? मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, कळलं ना? मणी सर, काय करताय तुम्ही? मणी सर, मी काहीतरी विचारतीये, काय करताय तुम्ही? मी चहा बनवतोय स्वानंदी. चहा? चहा अहो तुम्ही का करताय? मी देते की तुम्हाला बनवून. तुम्हाला आवडतो तसा, आलं घालून. नाही स्वानंदी, हा स्पेशल चहा आहे. स्पेशल चहा म्हणजे? हा स्पेशल चहा स्पेशल माणसासाठी आहे. म्हणजे हा चहा प्यायल्यानंतर दुष्यंत आपल्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. स्वानंदी, एकदा का दुष्यंत गेला ना की मग ना आपल्यात भांडणं होतील ना गैरसमज. आणि आपल्याला हेच होऊ द्यायचं नाहीये ना. मग त्याची किंमत दुष्यंतला मोजू द्या. मणी सर, अहो, काय करताय तुम्ही? चहा काय टाकताय तुम्ही? स्वानंदी, काय परफेक्ट मिक्स झालाय. स्वानंदी, हा चहा प्यायल्यानंतर दुष्यंत कायमचा निघून जाणार आहे. आणि एकदा का त्याने हा चहा प्यायला, तो असा निघून जाईल की त्याला कळणार नाही तो कसा गेलाय. त्यालाच काय, कुणालाच कळणार नाही.
म्हातारीला काही झालं तर सगळं बिल माझ्यावर फाटेल. पासपोर्ट पण मिळाला नाही. कुठे ठेवलाय काय माहित. दुष्यंत, याला कळलं की काय मी काय करत होतो त्या. पण याचा फोन तो वरती होता. म्हातारीच्या तब्येतीचं याला कसं कळलं? काय रे, इतका घाबरलेला का दिसतोयस तू? कसली भीती आहे का, की कसलं टेन्शन आलंय? नाही, भीती कसली, आणि काही टेन्शन पण नाहीये. का रे? नाही नाही, मला वाटलं तसं. दुष्यंत, चहा बनवून आणलाय तुझ्यासाठी. घे, रिलॅक्स वाटेल तुलाही आणि मलाही. चहा मला?